माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. आज मी घेऊन आली आहे मीशोचा हॉल. येस, आय नो, खूप दिवसांनी हा मीशोचा हॉल येतोय आणि खरं तर आता गौरी गणपती येते. नेक्स्ट 14 तारखेला गणपती येतील आणि त्याच्यानंतर गौरीसुद्धा येतील. सो त्या गौरीला गणपतीला असे खूप सारे दागिने लागतात, सगळेजण शॉपिंग करतात, पण काही काहींना म्हणतात ना मार्केटला जायला टाईम भेटत नाही किंवा काही वॉटेवर, किंवा कमी प्राईजमध्ये पण भरपूर साऱ्या गोष्टी ऑनलाईन मिळतात. सो म्हणून मी घेऊन आली आहे हॉल. सो चला लगेच स्टार्ट करूया. सो फर्स्ट पार्सल आहे ही बोरमाळ, सॉरी हा कॉम्बो आहे. असे 2 आले ह्याच्यामध्ये. ह्याचं प्राइस रेंज मी खाली देते, लिंक इन द डिस्क्रिप्शन, आणि साईडला तुम्हाला पिक्चर्स पण भेटतील. सो असे 2 आले. सिंगल लेअरची बोरमाळ आहे ही, सिंगल लेअरची बोरमाळ आहे. आणि हा कॉम्बो जो आहे हो 100 रुपीजच्या आतमध्येच भेटला मला. तर तुमच्या गौरीला तुम्ही 2 म्हणजे 2 गौरी असतात ना सहसा, किंवा कुणाकडे एक पण असते. सो त्या टायमिंगला तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार कार्टमध्ये 2 क्वांटिटी करा. मी आता सगळ्यांना एक जाग. आणि हा आहे लक्ष्मी हार. हा तर डिक्टो सोन्यासारखा दिसतो, डिक्टो. खूप हेवी आणि हा खूप सुंदर दिसतो. हा लक्ष्मी हारच म्हणतात आय गेस ह्याला, मला पण नाही माहिती. हा जुन्या काळी बायका घालायच्या, माझ्या आजीकडे होता, मला आठवते. आणि ही बोरमाळ, ह्याचा कॉम्बो जो आहे तो मला 100 रुपीजला भेटलेला आहे. अराउंड 97 रुपीज असावी, मला हीच रेंज आठवतीये. 100च्या आतमध्ये आहे हे तर नक्की, हे 2. सो त्यानंतर आहे ही सेकंड बायपण भारी देवाची बोरमाळ आहे. ही सुंदर अशी, ही पण 100च्या आसपासच भेटली आहे मला. हार्दिक खाली बघतोय, खाली बघतोयस. सुंदर अशी बोरमाळ. ही मध्ये खूप ट्रेंडिंगला होती बायपण भारीच्या. सो कुणी व्हाईट कलरची थीम म्हणजे गौरीला करणार असेल ना, तर ही त्याच्यावर खूप सुंदर दिसते. सो खूप भारी दिसते. त्यानंतर ह्याला इयरिंग्स पण आलेले आहेत, 2 असे झुमके. असे लक्ष्मीचे 2 झुमके आहेत. सो त्यानंतर त्यानंतर मी मागवला हा नथीचा साज. हे नथमध्ये खूप ट्रेंडिंग होतं मध्ये तरी. सो हा पूर्ण सेट मला मिळाला. इयरिंग्स, लॉंग नेकलेस, शॉर्ट नेकलेस आणि एवढे आहे. सो हे खूप छान भेटले. काहीतरी 350 का 400 रुपीजला पूर्ण कॉम्बो मिळाला आहे. जर तुम्ही असं ॲज इंस्टाग्राम पेजवरून जर मागवायला बघितलं ना, तर खूप कॉस्टली जातं हे. मी ट्राय केलं होतं आणि हा माझा सेकंड सेट आहे. मी फर्स्ट ऑलरेडी मागवला होता आणि हा आता सेकंड आला आहे माझा. हा मी गौरीसाठी मागवला आहे. आणि हे 2 इयरिंग्स खूप सुंदर दिसतात हे घातल्यावरती सुद्धा, आणि गौरीला एकदा घातल्यानंतर आपण सुद्धा वापरू शकतो हे. सो खूप छान कॉम्बो आहे हा. त्यानंतरचे 2 कॉम्बो आलेत. हा पण आय गेस 100च्या आसपास आहे. ह्याच्यात तुम्हाला जर मोती ज्वेलरी हवी असेल तर हे 2 सेट आले तसे. हा फर्स्ट आहे आणि लॉंग आहे छान. हा आता हे कितपत दिसतंय, हा असा लांब छान लॉंग आहे. हा 36 इंच पण असू शकतो. आणि हा सेकंड आहे ह्यातलाच. हा हे सेकंड. हा तन्मनी पेंडंट आहे. खूप सुंदर आहे, क्वालिटी पण छान आहे आणि गौरींना वापरायच्यानुसार पण खूप छान आहे. सो हे कुणाला जर गौरींना हे करायचे असतील, मोतीची ज्वेलरी घालायची असेल, तर हे 2 कॉम्बोमध्येच येते. एक एकीला होईल, एक दुसरीला होईल, असं सुंदर आहे. ओके, त्यानंतर आहे हा लक्ष्मी साज म्हणलं होतं ह्याला त्या मीशोवरती तरी.
बकुळी हारमध्ये जातोय बऱ्यापैकी हा. आता हे पॅकिंगच्या वेळेस थोडंसं हे झालंय त्यांचं. सुंदर आहे हा पण, काय वाईट नाही आहे. हा पण आय गेस 100च्या आसपास असावा अशी माझी मेमरी, पण मी खाली तुम्हाला टॅग करतेच. सो खूप सुंदर आहे हा. त्यानंतर मी मागवलं एक मंगळसूत्र, दुसरं पण मी मागवलं होतं ह्याच्यामध्येच, पण ते काय पोचलं नाही माझ्यापर्यंत. सो हे एकच दाखवते सध्या. आणि जे मी दुसरं मागवलं होतं ते मी तुम्हाला बाजूला लगेचच पिक येईल, एक झालं की दुसरा. हे शॉर्ट असं मंगळसूत्र, आणि हे आपण घातल्यावरती पण खूप सुंदर दिसतं. हे 115ला आय गेस मी मागवलं होतं. खूप अप्रतिम दिसतं हे. असं तुम्ही जर नऊवारचा साज जर केला तर हे खूप सुंदर दिसतं. मला खूप आवडलं. जर मी हे ठेवून घेतलं, मग हे गौरीला वगैरे घातलं, त्यानंतर मीच घेऊन येईन अशी माझं डोकं चाललंय. पण भारी, खूप भारी, क्वालिटी पण खूप छान आहे. त्यानंतर आलाय हा कोल्हापुरी साज पण आहे. कोल्हापुरी साज तर अप्रतिमच आलाय. बाळा नको काढूस. खूप छान ह्याची लेंथ पण. खूप छान आहे कोल्हापुरी साज. हे आता माझं पकडण्यामुळे ना प्रॉब्लेम होतोय. हां आता हां ठीक आहे. हा त्याच्यापेक्षा हा खूप सुंदर आहे क्वालिटी वाईज पण आहे. सो तुम्ही डिसाईड करा जर तुम्हाला काय घ्यायचं आहे. हा खूप सुंदर आहे पण. त्यानंतर घेतलं. ओके, हा एक गणपतीला हार आहे. हा मी खरं मागच्या वर्षी पण मी दाखवला होता हॉलमध्ये. हा पण आत्ता दाखवतीये. खूप सुंदर क्वालिटी, सेम मी माझ्या गणपतीला घेतला होता लास्ट टाइम आणि तो खूप सुंदर आलेला. म्हणून ह्या वेळेस आता तो गावी आहे, तो मला दाखवता येणार नाही म्हणून मी हा परत मागवला तुम्हाला दाखवण्यासाठी. इतका भारी दिसतो ना. गौरीला सुद्धा जर तुम्हाला खूप हेवी लुक करायचं असेल ना तर तुम्ही नक्कीच ह्या सेटला जाऊ शकता. खूप हेवी लुक येतो. जर कोळी थीम असेल ना, तुम्हाला कोळी थीम करायची तर ते असं गोल्डन कोळी थीमला असतं ना, म्हणजे पूर्ण गोल्डन गोल्डन घालतात गौरीला, ते पण खूप सुपर दिसतं. सो त्या टायमिंगला तुम्ही हा एकदम ब्रॉड नेकलेस सुद्धा गौरीला घालू शकता, ज्याची त्याची आवड. पण हा ना घातल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसतो. खूप मला फार आवडलेला. आणि हाच बघून मग आमच्या ताईंनी घेतला, मग मी मम्मीला सुद्धा मागवला. परत आमच्या आय गेस आईंच्या बहिणींनी पण मागवला. खूप छान आहे हा. हा परत मामांनी सुद्धा मागवला. म्हणजे खूप 3-4 जणांनी हा मागवला आवडल्यामुळं. आणि हेवी लुक येतो. सो मी हा गणपतीला मागवला होता, पण तुम्ही गौरीला सुद्धा 2 मागवू शकता. हा 138च्या आसपास पडलाय. मला फार आवडलाय. हा एक कॉम्बो मागवलाय मी. काय म्हणतात ह्याला, तन्मणी आणि नाव विसरले मी, चिंचपेटी. ही सुद्धा खूप सुंदर दिसते अशी चिंचपेटी. आणि त्याच्या खाली असा गोल्डन नेक क्लिअरचा द्यायचा, खूप भारी दिसते. हा एक कॉम्बो भेटलाय मला. माझ्याकडे ऑलरेडी आहे माझ्यासाठी, पण हा मी गौरींना दाखवण्यासाठी मी परत मागवलाय. आणि हा आहे तन्मणी. खूप सुंदर आहे, प्लेन आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही नक्की घेऊ शकता हा सुद्धा कॉम्बो. क्वालिटी वाईज पण दोन्ही छान आहेत. बघू शकता तुम्ही फोटोमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये कलर वाईज तो कसा अट्रॅक्टिव्ह दिसतोय. सो त्यानंतर मी एक मागवलाय पुतळी हार. शॉर्ट आहे खरं, मला लॉंग हवा होता, पण तो शॉर्ट आय गेस माझीच बघण्यात थोडंसं हे झालं. मी लॉंग मागवला नव्हताच. नंतर मी क्रॉस चेक केलं की मी लॉंग मागवला होता का, पण नाही, मी शॉर्टच मागवला. पण मला लॉंग हवा होता. हे बघा, पुतळी हार सुंदर दिसतो हा पुतळी हार सुद्धा.
सुंदर आहे, मला फार आवडला. हा एक मी ठेवून घेते गौरीसाठी. पण ह्यावेळेसची थीम मला माहीत नाही, म्हणजे अजूनही मी डिसाईड नाही केली. सो हा यूजफुल पडेल नाही पडेल मला माहीत नाही. पण हेवी आहे, कॉईन्स खरंच हेवी आहेत. प्लास्टिक नाही आहेत कॉईन्स, मेटल कॉईन्स आहेत. त्याच्यामुळं खूप सुंदर आला हा, मला अप्रतिम आवडला. पण एवढंच झालं की मला लॉंग हवा होता आणि मी लॉंगच्याच हिशोबानं, पण आत्ता मी क्रॉस चेक केलं, पार्सल रिसीव्ह झालं, मी कुठला मागवला. तर माझी चुकी आहे ही की मी शॉर्ट मागवला. असो, पण सुंदर आहे, हेवी एकदम. आणि मे बी हा पण मी ठेवून घेईल असं चाललंय माझं. हा एक आहे आलेला. हा असा लेयर्समध्ये आहे, खूप सुंदर आहे आणि गोल्डन फिनिश एकदम सुंदर दिसते, खऱ्यामध्ये असल्यासारखं वाटतं. सो हा पण एक सुंदर असा सेट आलेला आहे. हा हे बघा, राणीहार. हां, राणीहारच्या लेयर्समध्ये मोडतो हा. खूप सुंदर आहे यार. पण हा नाजूक असा, जर तुम्हाला स्वतःला सुद्धा मागवायचा असेल तर नक्की तुम्ही मागू शकता. वाव, खूप छान दिसतोय, उठून येतोय. आणि लास्ट आहे हा हेवी असा कॉम्बो आहे हा, शॉर्ट आणि लॉंगमध्ये. सेम डिझाईन आहे शॉर्ट आणि लॉंगची, पण खूप सुंदर आहे. हा आहे शॉर्टवर, असं लक्ष्मीचं पेंडंट आहे आणि हेवी आहे आणि गोल्डन फिनिश पण अप्रतिम आहे. आणि हे सगळे कॉईन्स आहेत. हा शॉर्ट आहे हा, आणि सेम ह्याच्यामध्ये लॉंग आहे. ह्याचा सेम कॉम्बो जो आहे ना, सेम नाही आहे थोडा ॲक्च्युली. फक्त कॉईनचं डबल लेअर आहे, म्हणजे एक शॉर्ट आणि एक लॉंग, जो मी मागच्या वर्षी माझ्या गौरींना मागवला होता. सो आत्ता हा काहीतरी डिफरंट तुम्हाला दाखवते, तो सुद्धा मी दाखवते साईडला. हाचा फोटो लिंक झाला की तो सुद्धा फोटो येईल. तो मागवला होता, त्याची पण क्वालिटी खूप छान आहे. फक्त कॉईन्स होते, पण तेव्हा हा नव्हता तेव्हा वाईट ऑनलाईन. सो हा आहे ऑनलाईन, सॉरी, हा आहे लॉंग. खूप सुंदर आहे. कॉईन असे 2 सेट्स आलेले आहेत, लॉंग आणि शॉर्ट. मी लास्ट टाईम सरस्वती आणि लक्ष्मी गेले होते, तेव्हा ते असं पूर्ण गोल्डन असं लक्ष्मीला इतकं भारी दिसत होतं ना. सो हा त्याच्यात मोडतो. जर तुम्ही असं एकदम असं गोल्डन असं म्हणतात ना, एकदम, तर काय शब्द फुटत नाही आहे, पण जर तुम्हाला एकदम अशी रिचवाली फिलिंग यायला पाहिजे असेल ना, तर हे तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. कारण मी ह्याच्यातलं मागवले आणि यूज केले, खूप सुंदर झाल्या होत्या मागच्या वर्षी गौरी. इतकं भारी दिसायच्या, उंचत होत्या त्या. जर मला फोटो मिळाला तर मी नक्की दाखवेल की तो लास्ट टाईम कशा गौरी झाल्या होत्या. ह्यावेळेस पण बरेचसे प्लॅन आहेत, पण माहीत नाही कसे वर्कआउट होणार आहे, कारण सुट्ट्या आणि हे सगळं आता ह्या वर्षी मॅनेज कसं होणार आहे बघूयात. नक्कीच जर मी गेली किंवा झालंच तर माझं म्हणजे तुम्हाला माझ्या ब्लॉग्स तुम्हाला येतीलच त्या टायमिंगला. सो हा होता गौरी गणपतीच्या 6चा मिशोचा हॉल. खूप सगळे ज्वेलरी छान आल्यात. फक्त एक, तो म्हणजे हा, म्हणजे मी हा रिकमेंड नाही करणार, कारण मला हा पर्सनली खूप हे वाटला, म्हणजे कमी प्राईज पाहिजे होती ह्याची. प्राईसच्या मनाने खूप हे आलं आणि आय गेस हे प्लास्टिक आहे. बाकी सगळं जे आलं आहे ते मेटलमध्ये आलं आहे. सो खूप सुंदर आलं आहे. नक्की तुम्ही ज्वेलरी बघू शकता, घेऊ शकता. खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत. चला भेटू आपण अशाच न्यू ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच न्यू ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.